हॅलो स्टुडंट्स, लास्टच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की प्रोपॅगेशन ऑफ साऊंड म्हणजे काय असतं. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सायकल्स ऑफ कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन इन अ साऊंड वेव्ह. साऊंड वेव्हमध्ये कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शनची सायकल कशी असते हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. चला तर सुरू करूयात आजच्या लेक्चरला. What is the sound? First point is, what is the sound wave? Sound is the form of energy that travels through a medium like air, water or solids. आता आपण सुरुवातीपासून बघतोय की साऊंड एक एनर्जीचा फॉर्म आहे जो की एअर, वॉटर किंवा सॉलिड थ्रू ट्रॅव्हल करतो. साऊंड कॅन नॉट ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम. साऊंड व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल करू शकत नाही. इन एअर साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स ड्यू टू व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स. एअरमध्ये साऊंड जे असतं ते वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये ट्रॅव्हल करतं ड्यू टू द व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स. आता एअरमध्ये जे पार्टिकल्स असतात ते व्हायब्रेट करतात, त्याच्यामुळे साऊंड वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये ट्रॅव्हल करू शकतं. सेकंड आपल्याला बघायचं कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन. व्हॉट इज कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन? वेन द साऊंड इज प्रोड्यूस्ड, द एअर पार्टिकल्स स्टार्ट व्हायब्रेटिंग. जेव्हा साऊंड तयार होतो तेव्हा एअरचे जे पार्टिकल्स असतात ते व्हायब्रेट करायला स्टार्ट होतात. लेट्स सी व्हॉट इज द कम्प्रेशन. Region where air particles are close together, air pressure is high, formed when particles are pushed together. कंप्रेशन म्हणजे असं रिजन जिथं एअर पार्टिकल्स एकमेकांच्या खूप क्लोज असतात आणि प्रेशर खूप हाय असतं. हे तेव्हाच फॉर्म होतं जेव्हा पार्टिकल्स एकमेकांजवळ पुश केले जातात, म्हणजेच पार्टिकल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. त्याच्यानंतर आहे रेअर फ्रॅक्शन. रिजन वेअर एअर पार्टिकल्स आर फार अपार्ट, एअर प्रेशर इज लो, फॉर्म्ड व्हेन पार्टिकल्स मूव्ह अपार्ट. आता रेअर फ्रॅक्शन तेव्हा होतं जेव्हा एअर पार्टिकल्स एकमेकांपासून फार दूर असतात आणि प्रेशर सुद्धा कमी असतं. आणि हे रेअर फ्रॅक्शन कधी होतं? जेव्हा पार्टिकल्स एकमेकांपासून दूर जायला लागतात तेव्हा रेअर फ्रॅक्शन होतं. आता आपण बघूयात वन सायकल ऑफ साऊंड वेव्ह म्हणजे काय असतं. One compression plus one rarefaction is equal to one cycle. Repeated cycle move forward through the air and carry sound energy. आता याच्यात काय बोललंय की एक कंप्रेशन आणि एक रेअर फ्रॅक्शन मिळून वन सायकल ऑफ साऊंड वेव्ह बनवतात. एक कंप्रेशन, एक रेअर फ्रॅक्शन, त्याच्यानंतर परत कंप्रेशन, परत रेअर फ्रॅक्शन, असं मिळून साऊंड वेव्ह बनवतात. आणि ह्या रिपीटेड सायकल्स एअरमध्ये ह्या सायकल्स रिपीट करतात आणि त्याच्यामुळे साऊंड एनर्जी हे पुढे पुढे जात असते. फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. आता आपण बघूयात फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड काय असतं. फ्रिक्वेन्सी मीन्स द नंबर ऑफ सायकल फॉर्म्ड इन 1 सेकंड. 1 सेकंडमध्ये साऊंडच्या किती सायकल फॉर्म होतात त्यालाच आपण फ्रिक्वेन्सी बोलतो. इट टेल्स अस हाऊ मेनी टाइम्स पार्टिकल व्हायब्रेट इन 1 सेकंड. हे आपल्याला सांगतं की एअर पार्टिकल साऊंडला पुढे नेण्यासाठी 1 सेकंडमध्ये किती व्हायब्रेट करते. फ्रिक्वेन्सी इज मेजर्ड इन हर्ट्स. आता फ्रिक्वेन्सी मेजर करण्याचे युनिट आहे हर्ट्स. जसं की आपण डिस्टन्स मोजतो किलोमीटरमध्ये, लिक्विड मोजतो लिटरमध्ये, तसं ही जी साऊंडची जी फ्रिक्वेन्सी असते ती हर्ट्समध्ये मोजली जाते. फॉर एक्झाम्पल, इफ वन सायकल इज कम्प्लिटेड इन 1 सेकंड, एक सायकल 1 सेकंडमध्ये कम्प्लीट झाली तर फ्रिक्वेन्सी ही असते 1 हर्ट्स. आणि इफ 12 सायकल्स आर कम्प्लिटेड इन 1 सेकंड, जर 1 सेकंडमध्ये 12 सायकल कम्प्लीट झाले तर फ्रिक्वेन्सी असते 512 हर्ट्स. आता आपण बघू टर्निंग फॉक एक्झाम्पल. हे आपण अगोदर पण बघितले, पण हे आता आपल्याला हे फ्रिक्वेन्सी कशी म्हणजे फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्येच का दिली जाते हे बघण्यासाठी इथे आपल्याला परत टर्निंग फ्रॉक एक्झाम्पल बघायचं आहे. अ टर्निंग फ्रॉक व्हायब्रेट वेन स्ट्रक. आता आपण टर्निंग स्ट्रक म्हणजे आदळणे. जर आपण टर्निंग फ्रॉक जर आदळली तर ती स्ट्रक व्हायब्रेट करते. इफ टर्निंग फ्रॉक व्हायब्रेट्स,
If a turning fork vibrates 5 1 to 50 12 times per second, then frequency is 512 hertz. म्हणजेच काय, जर टर्निंग फोक 1 सेकंदमध्ये 512 टाइम्स जर व्हायब्रेट केली तर तिची फ्रिक्वेन्सी असते 512 हर्ट्स. प्रोड्युसेस 512 कंप्रेशन आणि 512 रेअर फ्रॅक्शन. आता आपण पाहिलं की एक साऊंड वेव्हमध्ये एक कंप्रेशन असतं, एक रेअर फ्रॅक्शन असतं. एक रेअर फ्रॅक्शन आणि एक कंप्रेशन मिळून एक साऊंड वेव्ह तयार होते. मग त्या साऊंड वेव्हमध्ये जर टर्निंग फ्रोक एकदा आपटलं आणि ते जर 512 टाइम्स जर व्हायब्रेट करत असेल तर त्याच्यात 512 कंप्रेशन असतात आणि 512 रेअर फ्रॅक्शन असतात एव्हरी सेकंड. द फ्रिक्वेन्सी ऑफ टर्निंग फ्रोक डिपेंड्स ऑन लेंथ ऑफ इट प्रॉंग्स, थिकनेस ऑफ प्रॉंग्स अँड मटेरियल यूज. आता फोकची क्वालिटी कशावर डिपेंड असते तर लेंथ ऑफ प्रॉन्ग्स आणि त्याच्या थिकनेसवर डिपेंड असते. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ऍक्टिव्हिटी विथ ग्लासेस, जलतरंग एक्सपेरिमेंट. आता आपण बघूया त्याच्यात आपल्याला काय करायचंय. फर्स्ट इज टेक 6 to 7 ग्लास कप्स. आपल्याला आता 6 ते 7 ग्लासचे कप्स कप्स घ्यायचे आहेत. फिल देम विथ डिफरंट अमाऊंट ऑफ वॉटर. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अमाऊंटचं वॉटर टाकायचे. कशात 1 ml, कशात कशात 1 लिटर, कशात 2 लिटर, कशात 3 लिटर, असं करून वेगवेगळे अमाऊंट ऑफ वॉटर आपल्याला त्या ग्लास कपमध्ये ऍड करायचंय. स्ट्राईक इच कप विथ पेन्सिल. आता आपल्याला प्रत्येक कप पेन्सिलने स्ट्राईक करायचं. स्ट्राईक करायचं म्हणजे त्या कपवरती पेन्सिलने आपल्याला आदळायचंय. ऑब्झर्वेशन. आता ह्याचं ऑब्झर्वेशन आधी आपल्याला काय करायचं, 6 ते 7 ग्लास कप्स घ्यायचे आणि त्या 6 ते 7 ग्लास कपमध्ये वेगवेगळ्या अमाऊंटचं वॉटर फिल करायचंय आणि त्याला पेन्सिलनं स्ट्रक करायचंय. आता आपण ऑब्झर्वेशन बघू. इच ग्लास प्रोड्युसेस डिफरंट साऊंड. प्रत्येक ग्लासचं साऊंड हे डिफरंट असतं. आता इथं कारण काय सांगितलंय, कारण साऊंड वेव्ज आर फॉर्म्ड इन द एअर कॉलम अबोव द वॉटर. हे जे वॉटरच्या वरती जे एअर कॉलम बनलेला असतो त्याच्यातून साऊंड वेव्ह ट्रॅव्हल करते. डिफरंट वॉटर लेवल डिफरंट वॉटर लेवल, डिफरंट एअर कॉलम लेंथ, डिफरंट एअर कॉलम लेंथ, डिफरंट फ्रिक्वेन्सी. आता कसं आहे, डिफरंट एअर कॉलम असेल तर एअरची फ्रिक्वेन्सी सुद्धा डिफरंट असते. हेच आपल्याला इथे सांगितले. हेन्स डिफरंट साऊंड्स आर प्रोड्युस्ड. दिस एक्सपेरिमेंट इज सिमिलर टू म्युझिकल एक्सपेरिमेंट ऑफ जलतरंग. आता आपण एक ओव्हरव्ह्यू बघूयात. आपण पहिले काय केलं, 6 ते 7 ग्लास कप घेतले. त्याच्यात काय केलं, आपण वेगवेगळ्या अमाऊंटचं पाणी भरलं आणि त्याला पेन्सिलनं स्ट्रक केलं. मग आता आपल्याला ऑब्झर्वेशन काय मिळालं की प्रत्येक ग्लासचा आवाज, प्रत्येक ग्लासने क्रिएट केलेलं साऊंड हे वेगवेगळं होतं. तर हे का होतं तर प्रत्येक ग्लासमध्ये वेगवेगळं पाणी होतं. मग ग्लासच्या वरती जो एअर कॉलम तयार झालेला असतो तो प्रत्येक ग्लासचा वेगळा होतो. मग प्रत्येक ग्लासचा वेगळा एअर कॉलम तयार झाला म्हणजे त्याच्यातून जाणारा साऊंड सुद्धा वेगवेगळा असतो. आणि इथे काय बोलले, धिस एक्सपेरिमेंट इज सिमिलर टू द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जलतरंग. आता एक इन्स्ट्रुमेंट असतं जलतरंग. हा एक्सपेरिमेंट सेम त्या इन्स्ट्रुमेंट सारखा, जलतरंग सारखा. साऊंड अँड म्युझिक. आता इथं आपल्याला साऊंड अँड म्युझिक बघायचंय. डिफरंट फ्रिक्वेन्सीज ऑफ साऊंड प्रोड्यूस डिफरंट साऊंड नोट्स. साऊंडच्या डिफरंट डिफरंट फ्रिक्वेन्सीज ज्या असतात ते डिफरंट डिफरंट साऊंड नोट्स तयार करतात. साऊंड नोट्स म्हणजे काय, जे आपण सिंगिंगमध्ये यूज करतो, जे गीतकार सिंगर्स वगैरे जे साऊंड नोट यूज करतात, सा रे ग म, त्यालाच साऊंड नोट्स बोलतात. म्युझिक इज क्रिएटेड बाय युझिंग साऊंड्स ऑफ स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीज. आता आपण जे म्युझिक ऐकतो ते काय करतात तर ते स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीज यूज करून ते म्युझिक तयार झालेलं असतं. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट अँड साऊंड प्रोडक्शन. आता आपण बघू वेगवेगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कसे वेगवेगळे साऊंड तयार करतात.
याच्यात आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स. एक्झाम्पल ऑफ स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये स्ट्रिंग यूज केलेली असते. स्ट्रिंग म्हणजेच दोरी. ती दोरी एकदम टाईट बांधलेली असते, जिला आपण व्हायब्रेशन केलं की तिच्यातून आवाज निघतो, साऊंड निघतो. तर स्ट्रिंग एक्सपेरिमेंटचे एक्झाम्पल आहेत सितार, व्हायोलिन, गिटार. साऊंड इज प्रोड्युस्ड बाय व्हायब्रेटिंग स्ट्रिंग्स. तर ह्या तीन मध्ये साऊंड कसं तयार झालं होतं, तर सितार सितार म्हणजेच गिटार सारखं असतं. आणि गिटार गिटार तर तुम्ही पाहिलंच आहे. साऊंड इज प्रोड्युस्ड बाय व्हायब्रेटिंग स्ट्रिंग्स. आता गिटार वाजवताना आपण कसं स्ट्रिंग्सला व्हायब्रेट करतो, तसं साऊंड प्रोड्यूस होतं. फ्रिक्वेन्सी चेंज्ड बाय चेंजिंग टेन्शन ऑफ स्ट्रिंग्स, changing length of the vibrating part of the string that produces different musical notes. आता याच्यामध्ये वेगवेगळं साऊंड कसं तयार होतं, तर त्या स्ट्रिंगवर जेवढा ताण देईल तेवढं साऊंड निर्माण होतं. मग आपण त्या स्ट्रिंगवर जर वेगवेगळे ताण दिले तर वेगवेगळं साऊंड तयार होतं. आता आपण बघू वाईन इन्स्ट्रुमेंट्स. एक एक्झाम्पल फ्ल्यूट, शहनाई. साऊंड इज प्रोड्युस्ड बाय व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इनसाइड द इन्स्ट्रुमेंट. आता वाईन इन्स्ट्रुमेंट्सचे एक्झाम्पल आहेत फ्ल्यूट. फ्ल्यूट म्हणजे बासरी आणि शहनाई. आता ह्याच्यात साऊंड कसं तयार होतं, तर व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम प्रेझेंट इनसाइड द इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटच्या मध्ये जे एअर कॉलम प्रेझेंट असतं त्याच्या व्हायब्रेशनमुळे हे साऊंड तयार होतं. ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ होल चेंजेस लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम, फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड, डिफरंट नोट्स आर प्रोड्युस्ड. आता बासरीवर जे फोल्स असतात ते ओपन किंवा क्लोज केले तर ते काय करतं, एअर कॉलमला चेंज करतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे सूर निघतात. फ्रिक्वेन्सीज ऑफ म्युझिकल नोट्स. आता आपण म्युझिकल नोट्सच्या फ्रिक्वेन्सीज बघूयात. नोट फ्रिक्वेन्सी इन इथं फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्ये मेजर केलेली आहे. आता साची फ्रिक्वेन्सी असते 256 हर्ट्स. त्याच्यानंतर असतं रे. रेची फ्रिक्वेन्सी असते 280 हर्ट्स. त्याच्यानंतर असतं ग. गची फ्रिक्वेन्सी असते 312 हर्ट्स. त्याच्यानंतर असतं म. मची फ्रिक्वेन्सी असते 346 हर्ट्स. देन येतं प. पची फ्रिक्वेन्सी असते 384 हर्ट्स. त्याच्यानंतर येतं ध. धची फ्रिक्वेन्सी असते 426 हर्ट्स. आणि लास्टला येतं नी. नीची फ्रिक्वेन्सी असते 480 हर्ट्स. आता आपण बघू आपण काय काय शिकलो. लास्टला आपण कन्क्लुजन बघू. साऊंड ट्रॅव्हल्स थ्रू कंप्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन. साऊंड हे कंप्रेशन अँड रेअर फ्रॅक्शनने ट्रॅव्हल होतं. फ्रिक्वेन्सी डिसाइड्स द पिच ऑफ साऊंड. फ्रिक्वेन्सी काय करते, साऊंडचा पिच डिसाईड करते. डिफरंट फ्रिक्वेन्सीज प्रोड्यूस डिफरंट साऊंड. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज ज्या असतात ते वेगवेगळे साऊंड तयार करतात. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वर्क बाय चेंजिंग फ्रिक्वेन्सी युजिंग स्ट्रिंग्स अँड एअर कॉलम. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स जे असतात ते फ्रिक्वेन्सी चेंज करून वर्क करतात युजिंग स्ट्रिंग्स अँड एअर कॉलम्स. आता आपण बघूयात आपण काय काय शिकलो. पहिले आपण पाहिलं सायकल्स ऑफ कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन इन द साऊंड वेव्ह. ह्याच्यात आपण पाहिलं व्हॉट इज साऊंड वेव्ह. साऊंड वेव्ह कशा कशातून ट्रॅव्हल करते, व्हॅक्यूम मधून साऊंड वेव्ह ट्रॅव्हल करते की नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलं व्हॉट इज कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन. त्याच्यानंतर आपण पाहिलं वन सायकल ऑफ साऊंड वेव्ह. वन कम्प्रेशन प्लस वन रेअर फ्रॅक्शन इज इक्वल टू वन सायकल. रिपीटेड सायकल मूव्ह फॉरवर्ड थ्रू एअर अँड कॅरी साऊंड एनर्जी. त्याच्यानंतर आपण पाहिली फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड मीन्स फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड मीन्स नंबर ऑफ सायकल साऊंड सायकल फॉर्म्स इन 1 सेकंड. 1 सेकंडमध्ये किती साऊंड सायकल तयार झाले त्याला फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड बोलतात. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड हर्ट्स, याची RTZ हर्ट्समध्ये मेजर करतात. त्याच्यानंतर आपण टर्निंग फ्रॉक एक्झाम्पल पाहिलं. त्याच्यानंतर आपण ग्लास जारची ऍक्टिव्हिटी पाहिली जे की जलतरंग एक्सपेरिमेंट होता. त्याच्यानंतर आपण साऊंड आणि म्युझिकचं को रिलेशन पाहिलं. त्याच्यानंतर आपण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट अँड साऊंड इन प्रोडक्शन पाहिलं. म्हणजेच आपण पाहिलं की म्युझिकल इन्स्ट्रुमेंट
कसे साऊंड प्रोड्यूस करतात याच्यामध्ये आपण पाहिलं स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्सचे एक्झाम्पल होते सितार, व्हायोलिन, गिटार एक्सेट्रा. त्याच्यानंतर आपण पाहिलं वाईन इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण पाहिलं फ्लूट अँड शहनाई. त्याच्यानंतर आपण फ्रिक्वेन्सीज ऑफ म्युझिकल नोट्स पाहिल्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहू आणि उरलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. हे बुकमधलं पेज आहे. हे जर तुम्ही टोटल वाचून काढलं तर तुम्हाला पूर्ण समजेल की आपण काय काय शिकलो. इथे आहे फ्रिक्वेन्सी ऑफ सायकल. इथे फ्रिक्वेन्सी इज मेजर्ड इन द हर्ट्स. इफ वन सायकल इज कम्प्लीट इन 1 second, the frequency is said to be 1 hertz. For example, the turning fork in figure 51 shows its frequency to be 5112 hertz. त्याच्यानंतर आपण अ, हा त्याच्यानंतर आपण हा ग्लास कप्सचा एक्सपेरिमेंट पाहिला ज्याला आपण जलतरंग एक्सपेरिमेंट्स बोलतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं साऊंड अँड म्युझिकचं कोरिलेशन पाहिलं. आता पुढचा भाग आपण उद्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.